नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील समाज सुधारणेचा इतिहास हा जो पेपर आहे, हा पेपर आपण बघतोय. यामध्ये पहिला टॉपिक सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ. त्यामध्ये आपण आत्तापर्यंत जी सुरुवात जी होती, या सुरुवातीमध्ये बघितलं की भारताच्या इतिहासामध्ये जेवढं महत्त्व स्वातंत्र्य चळवळीला आहे, तेवढं महत्त्व सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीला असलेलं आपल्याला दिसून येतं. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचं जे अगोदरचं समाज जीवन जे होतं, हे अगोदरचं समाज जीवन आपण बघितलं आणि सामाजिक सुधारणांची आवश्यकता का वाटली याचा आपण अभ्यास केला. कारण इंग्रजी शिक्षणानं प्रबुद्ध बनलेल्या बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार करून तरुणांना सामाजिक सुधारणा करणं आवश्यक वाटू लागलं. पाश्चात्यांचे आचार आणि विचार श्रेष्ठ असून भारतीय समाज जीवनात असलेले हीन आचार विचार दूर करणं आवश्यक आहे असं मानणारा भारतीय समाज सुधारकांचा एक गट निर्माण झालेला आपण बघितला. आणि 19वे शतक आणि या 19व्या शतकाच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या या सामाजिक चळवळीनं भारतीय समाज आणि या भारतीय समाजामध्ये परिवर्तन करायला सुरुवात केली. जागृत झालेल्या भारतीय समाजानं भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गती मिळालेली दिसते. त्याच्यानंतर आपण ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य बघितलं. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्यामध्ये आपल्या धर्मतत्वांचा, आचार प्रणालींचा जगभर प्रसार आणि प्रसार करणाऱ्या माध्यमातून ख्रिश्चन अनुयायांची संख्या वाढवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. अप्रगत, अशिक्षित, मागासलेल्या समाजामध्ये धर्मप्रसार करणाऱ्या संस्था, यांना मिशन आणि धर्मप्रसार करणाऱ्या व्यक्ती यांना मिशनरी म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. मग यांनी अशिक्षितांसाठी आणि सुशिक्षितांच्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारायला त्यांनी भाग पाडलं. आणि मग कंपनीनं ख्रिश्चन मिशनऱ्यांना दूर ठेवण्याचं कार्य केलं. कारण आपल्याला धोका होते की काय, ही इंग्रजांना भीती होती. पुन्हा कंपनीनं आपल्या धोरणात बदल केला. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी आपल्या धर्म प्रसारासाठी आपण बघितलं शैक्षणिक कार्यावर भर दिलेला दिसून येतो. वेगवेगळ्या शिक्षण संस्था काढल्या, वेगवेगळे दवाखाने काढले, आर्थिक मदत केली आणि त्याचबरोबर सुशिक्षित लोकांना आपल्या धर्मातली चांगली तत्त्व सांगायला सुरुवात केली. उच्च तत्त्व सांगितली, पण एवढंच करून थांबले नाहीत, तर हिंदू धर्मातल्या वाईट प्रथा आणि परंपरा सांगितल्या आणि हिंदू धर्मापासून थोडंसं प्रवृत्त करायला त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि पुन्हा मग कंपनीचे सुद्धा सुधारणेसाठीचे जे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न प्रामुख्यानं झालेले आपल्याला दिसतात. मग आपल्याला आता बघायचं आहे काय, तर हे जे 19वे शतक आहे, हे 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली परिस्थिती बघायची, सामाजिक परिस्थिती. त्यामध्ये धर्म, अंधश्रद्धा, व्रतवैकल्य, लोकभ्रम, जातीव्यवस्था, अस्पृश्यता, वेठबिगार, दासदासी आणि स्त्रियांची परिस्थिती याचा आपण आढावा घेणार. तर बघा, धर्म, अंधश्रद्धा, व्रतवैकल्य आणि लोकभ्रम काय होता. आपण 19व्या शतकाच्या प्रारंभी समाजामध्ये वर्णव्यवस्था मोठ्या प्रमाणात, भारतामध्ये वर्णव्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये होती. या वर्णव्यवस्थेमध्ये प्रत्येक वर्ण आणि या प्रत्येक वर्णामध्ये जाती होत्या, उपजाती होत्या, पोट जाती होत्या. भारतामध्ये हजारोंच्या संख्येनं जाती आणि पोटजाती होत्या. या जाती व्यवस्थेतील कडक निर्बंधांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं होतं. या काळामध्ये समाज जीवन जर तुम्ही घेतलं, तर या समाज जीवनामध्ये होतं काय, तर या समाज जीवनामध्ये अनिष्ट चालीरीती होत्या, रूढी होत्या, परंपरा होत्या आणि पोथीनिष्ठता असलेली आपल्याला दिसून येते. धार्मिक आचार, पोथीनिष्ठ धार्मिक विचारांचा प्रचंड प्रभाव जो आहे, हा प्रभाव मित्रांनो या समाज जीवनावर पडलेला होता. आणि सगळ्या गोष्टी
डोळे झाकून स्वीकारत होतो. भलं काय आणि बुरं काय ही जाणण्याची आमची क्षमता नव्हती. आमचा दारिद्र्यातच जन्म व्हायचा आणि दारिद्र्याचाच अंत होत असलेला दिसून. आणि याचाच फायदा घेतला कुणी? पुरोहित वर्गाने घेतला. या पुरोहित असणारा ब्राह्मण वर्ग, आणि या ब्राह्मण वर्गाचं समाजामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये प्राबल्य होतं. मूळ वैदिक धर्म, या मूळ वैदिक धर्माची तत्व नीतिमत्ता बाजूला पडली आणि मग समाजामध्ये अज्ञान, निरक्षरता आणि धर्म भोळेपणा बोकाळलेला आपल्याला दिसून येतो. धर्म मार्तंड सांगतील तोच खरा धर्म. आणि मग झालं काय? आमच्याकडं कर्मकांडाला महत्त्व, आमच्याकडं वृत्त वैकल्यांना महत्त्व प्राप्त झालं. जर तुम्ही कधी घरातल्यांचा विचार केला, घरातली स्त्री, आत्ता श्रावण महिना झाला आणि या श्रावण महिन्यामध्ये बिचारीचा किती उपवास असतात बघा. मग लक्षात, अरेच्या माझी आई किती वेळा जेवली महिन्यातनं, तिने किती उपवास केले, काही उपवास करत्या. उपवास करून जर प्रश्न सुटणार असतील तर या समाज सुधारकांनी एवढं जे काम केलं, हे काम करायची काही गरज होती का हो मित्रांनो? नाही. पण आमच्यावर हे सगळं लादलं गेलेलं होतं बघा. साधं बोलाचाली करायची म्हटलं तरी मुहूर्त बघत होती लोक. आणि मग यज्ञ किती करायचे, याग किती करायचे, सगळ्या गोष्टी सोवळं वोवळं. मग पेशव्यांच्या काळात तर बघितलं आपण, ब्राह्मण भोजनं घालायचे, दानधर्म करायचे. दानधर्म केला की सुखी होत. दानधर्म केला कुणाला करायचा? ज्याला मिळत नाही, ज्याच्या हातातोंडाची गाठ पडत नाही, ज्याला 2 वेळचं खायला मुश्किल होतं, ज्याचा दारिद्र्यामध्ये जन्म होतोय, दारिद्र्यामध्येच अंत होतोय, त्याला दानधर्म आम्ही करत नाही. ज्याच्याकडं आहे त्याचीच पोतडी आम्ही भरत बसतो. म्हणजे किती चुकीचं आहे. प्रत्येक गोष्टी ज्योतिष बघायचं, मुहूर्त बघायचं, जप तप पायवून शकून अपशकून. बघा, पूर्वी मांजर आडवं गेलं की पाठीमागं 5 पावलं चालायचे आणि पुन्हा पुढं 5 पावलं चालायचे. माझं काम होईल का नाही? अरे त्याला काय माहिती आहे का तुम्ही काम करायला आलाय, काम करायला निघालाय, तुमचं काम कुठलं आहे, तुम्ही करणार आहे काय? तो त्याच्या रस्त्यानं जातोय आणि आपण म्हणतो अपशकून झालं. किंवा घरामध्ये एखादी नवीन लग्न झालेली मुलगी आणि घरात अगोदरच कोणतरी आजारी असेल आणि ते जर दगावलं तर पांढऱ्या पायाची म्हटलं जातं. तिचा काय दोष आहे का? नाही. पण आमची समाज व्यवस्था अशी नव्हती. तिलाच दोष देत असलेले आपल्याला दिसून येत. भांडण असायचं किंवा कुत्रं भुंकलं, अरे त्यानं त्याचा धर्म आहे, त्यानं भुंकलं पाहिजे ना. आपण जसं बोलतो, आपण जसं ओरडतो, आपण जशी कामं करतो तसं त्याचं काम आहे, त्याचा धर्म आहे तो भुंकणं. तो भुंकला, अरे आज कुत्रं भुंकलं, रात्रीचं कुत्रं रडायला लागलं, काहीतरी वाईट होणार, कोणतरी दगावणार, ही भीती जी आहे, ही भीती मनात घर करून बसलेली आपल्याला दिसून. अरे कधी जाणार ही भीती? आपण 21व्या शतकामध्ये वावरतो तरीही आम्ही या गोष्टीलाच कवटाळून बसलेलो आपल्याला दिसतो. किंवा बघा, कधीतरी घोबड घुमतं, घोबडाचं तोंड बघून ये असं म्हणतात. हे घोबड घुमलं की म्हातारी आजी जर घरात असेल तर ते कांगावाच करत असलेले दिसून. किंवा एखादं कार्य करायला लागलोय आपण घरामध्ये, एखादं चांगलं कार्य आहे, लग्नाचं कार्य आहे, वेगवेगळ्या एखाद्या घरात गृहप्रवेश वगैरे ही असेल आणि जर स्त्री विधवा स्त्री जर आडवी गेली तर अपशकून मानला जायचा. अपशकून मानला जायचा. म्हणजे हे जे शकून आणि अपशकून हे मानण्याचं समाजामध्ये अतिशय हे लोकभ्रम होते. हे लोकभ्रम असलेले आपल्याला दिसतात. बघा तुम्ही, शिंक आली किंवा उंबऱ्यावर शिंकलो की पाणी मारतात. हां खरंय शिंकला असं म्हणून. अरे
त्याच्या शरीरानं दिलेली ती साथ आहे, त्याची शिंका ती आलेली आहे. चांगलं वाईट काय हे आम्ही बघतच नाही. आता घरात पालचूक चुकली किंवा अंगावर जर पाल पडली तर अपशकून झाला, पुन्हा आंघोळ करायची आणि देवाला जाऊन यायचं. किंवा कुत्रं, मगाशीच म्हणलं, कुत्रं रडलं, रात्रीचं कुत्रं रडलं, दिवसाचं कुत्रं रडलं, भुंकलं तरी धास्ती आम्हाला. अरे कुत्रं रडलं काहीतरी होणार. काय आम्ही लोकभ्रम करून घेतला आहे, काय आम्ही लोकसमजुती करून घेतलेल्या आहेत. म्हणजे याच्यावर आमचा जो विश्वास आहे, हा विश्वास होता आणि आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी. किंवा तंत्रमंत्र, घरामध्ये एखादं जर काही वाईट घडलं, बघा शेजारणीनंच असं केलं, जादूटोणा केला आहे तिने. असा जर जादूटोणा असता तर किती जणांना जादूटोणा केला असता आणि फक्त आपलीच परिस्थिती सुधारली. हे सगळं धातांध खोटं आहे, पण ही परिस्थिती होती मित्रांनो. किंवा भूत, बघा भूत कोणी बघितलंय का हो? कुणीही नाही बघितलं भूत. तुम्ही जर जुने पिक्चर वगैरे बघितलं तर त्यात भूत काढल्याला दाखवतात बघ, धडाधड मारते. ती कवटी बिवटी असते, काय काय असते, त्याचा अवतार वेगळा असतो, भूत झाल्याला काढतो. भूत होतं का? कुणी बघितलंय का भूत? कुणीही बघितलेलं नाही आजपर्यंत. आणि हे नाहीच आहे अस्तित्व, आपल्याही मनाचा भ्रम आहे हा. ही एक आपण समजूत करून घेतली. आपण लहानपणापासून लहान मुलाच्या मनावर हां तिथं जाऊ नको, भूत आहे, अंधारात भूत असतं. आणि मग आम्ही मोठेपणी हां भूत आहे भूत आहे, ते उलट्या पायाचं असतं का सुलट्या पायाचं असतं, भूताचं काही आपल्याला माहीत नाही. आणि मग भूत उतरायसाठी उलट्या पकाचं लागतं, सुलट्या पकाचं लागतं, आणि त्याचबरोबर मग अखंड बोकड लागतं. ते काय काय देवदेवतांच्या पद्धती आपण बघतो कशा असतात. मग ह्याला महत्त्व जे आहे, हे महत्त्व प्राप्त. चेटूक, एखादी शेजारीन आली, तिच्या घराची भरभराट होत असली आणि मग आमच्या घराची जर भरभराट होत नसल्या, तीच आली चेटूक घेऊन आली आणि आमच्यातलं घेऊन गेली. अरे असं चेटूक घेऊन येऊन ते जर जात असलं, आणि ते कोकणात मिळतंय म्हणे, आणि कोणी बघितले का होते? कोणीही बघितलेलं नाही. पण आमच्या ह्या भोळ्या समजुती, ह्या लोकभ्रम आमचा मोठ्या प्रमाणामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं झालं काय बघा, ह्या सगळ्यामुळं तंत्रमंत्र, जादूटोणा, भूत, चेटू, पिशाचं ह्याला महत्त्व प्राप्त झालं. आणि मग आमची एक समजूत झाली, तंत्र आणि मंत्रानं होतं काय, आपल्यावरचं संकट टळतं, अरिष्ट टळतं, अशी समजूत झाली. आणि ही समजूत झाल्यामुळं अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला बचपचपुरी मानत वाढत चाललेले आपल्याला दिसतं. बघितलं आपण, अनेक बुवा लोक तयार, आज सुद्धा 21व्या शतकामध्ये अनेक बुवा आहेत. आणि प्रत्यक्ष आपण बरेच उदाहरण बघितले, त्यांचं खरं स्वरूप बाहेर आलेलं. बुवा बाजीच्या नावाखाली कुठले कुठले धंदे चालवतात हे आपण बघितलं. म्हणजे समाजामध्ये या बुवाबाजींची बजबजपुरी समाजात माजली. आणि मग तांत्रिक, मांत्रिक बुवा, भोळ्या बाबड्या, हा अडाणी समाज. आणि अडाणी समाजाची जी पिळवणूक आहे, हा पिळवणूक हा करत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हे सगळं जे धर्म, अंधश्रद्धा, वृत्तवैकल्य, लोकभ्रम यानंच समाज जो होता, हा समाज बरबटलेला होता. अडाणी लोक आणि या अडाणी लोकांची एक प्रकारचे या माध्यमातनं जी लुबाडणूक आहे, जी पिळवणूक आहे, ही पिळवणूकच होत असलेली आपल्याला दिसते, दुसरं काहीही नाही. देव घातलं, अहो देव घालून कोणाचं काही भलं बुरं वाईट आतापर्यंत. मग एवढे हे पाकिस्तान बरोबर आपण किती पाकिस्तानला देव घातले असते, एवढी यंत्रणा तिथं राबवायचं काही काम होतं का? हे कधी आमच्या लक्षामध्ये येणार? आणि म्हणून समाज सुधारकांना या सामाजिक सुधारणा चळवळी करणं आवश्यक वाटत असलेलं आपल्याला दिसतं. जाती व्यवस्था तर बघितली आपण, जाती व्यवस्थेचा, जाती संस्थेचा समाजावर अतिशय मोठा प्रभाव होता. देशात हजारो जाती होत्या. याशिवाय शूद्र
अतिशूद्र, अस्पृश्य, आदिवासी, भटके विमुक्त, 12 बलुतेदार, 18 लुतेदार या जाती व्यवस्थेला धर्मशास्त्र, पुराण यांचा आधार होता. या जाती संस्थेची समाजावर पोलादी पकड होती. मनुष्य ज्या जातीमध्ये जन्मला तीच त्याची जात ठरत होती आणि जातीनं आणि परंपरेनं ठरवून दिलेला जो धंदा असायचा तोच त्यांनी करायचा. दुसरं त्यांनी काही करायचं नाही. कारण रोटीबेटी व्यवहार तर कुठंही चालत नव्हते. आपल्याच जातीमध्ये ते करायचे. जातीवरून व्यक्तीची उच्च नीचता, श्रेष्ठत्व कनिष्ठत्व ठरायचं. मग अतिशूद्र जातीच्या लोकांना मूलभूत मानवी हक्कापासून वंचित ठेवलं जायचं. जातीबाहेर रोटीबेटी व्यवहार चालायचे नाही. जर झालेच तर समाज त्याला वाळीत टाकत होता. आजही 21व्या शतकामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी असलेल्या आपल्याला दिसून येतात. आंतरबाह्य विवाहाला परवानगी आजही नसलेली आपल्याला दिसते घराघरात. कधी आपण आपल्या घरचा विचार केला तर लक्षात येतं त्याच आपल्याच पाहुणापै कुठं लागतो का हे आपण बघतो. हे कधी बदलणार, हे बदलेल का नाही ही शंका आपल्याला असलेली आपल्याला दिसून येते. जातीबाहेर जर विवाह केला तर तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा हा त्यावेळी मानला जात असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं ही जाती व्यवस्था जी होती, ह्या जाती व्यवस्थेची जी पकड आहे ही पकड पोलादी पकड अशी समाजाला असलेली आपल्याला दिसून येते. आणि अस्पृश्यता जर बघितलं, सगळ्यात महत्त्वाचं हे अस्पृश्य बांधव, या अस्पृश्य बांधवांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार या समाज व्यवस्थेनं नाकारलेले आपल्याला दिसतं. ज्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य बघणार तेव्हा आपल्या लक्षात येतं ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, यांनी फार मोठं कार्य या समाजासाठी केलेलं आपल्याला दिसतं. भारतीय समाजातील जाती व्यवस्था हा एक शाप आहे भारतीय समाजाला. या जाती व्यवस्थेच्या विष वृक्षाला लागलेलं महाविषारी फळ, आणि हे महाविषारी फळ म्हणजे कुठलं? ही अस्पृश्यता. या देशातील हिंदू धर्मशास्त्र, पुराण यांनी शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्य, चांडाळ आणि समाजातील सर्वात हीन मानलेल्या जातींना जन्म दिलेला आपल्याला दिसून येतो. अनेक जाती आहेत, आपण बघितलं वर्ण व्यवस्था, अनेक जाती भारतामध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. आणि प्रत्येक जातीची आचाराची आणि विचाराची परंपरा वेगळी होती. या अतिकनिष्ठ जातींना अस्पृश्य मग मानलं जात होतं भारतात. अस्पृश्य म्हणून त्यांना गाव कुसाबाहेर राहावं लागत होतं. त्यांना अत्यंत हीन आणि घाणेरडी कामं दिली जात होती. त्यामध्ये महार, माग, ढोर, चांभार यांना अस्पृश्य म्हणून वागवलं जात होतं. अस्पृश्यता त्यावेळी काटेकोरपणे पाळली जात होती. मंदिरामध्ये कुठलाही प्रवेश त्यांना दिला जात नव्हता. कारण मंदिरामध्ये अस्पृश्य बांधवांना प्रवेश केला की ते बाटायचं. त्यांचे पाणवटे वेगळे असायचे, त्यांची मसनवाटं वेगळी असायची. यावरून मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याची जात नसायची. त्यांनी काय करायचं? आपण बघितलंय ज्योतिबा फुलेंनी सुरुवातीला शाळा सुरू केली अस्पृश्य बांधवांच्यासाठी. फार हाल त्यांना सहन करावे लागलेले होते, समाजाची बोलणी खावी लागलेली होती. पण या दाम्पत्यानं आपलं कार्य सोडलेलं नव्हतं. त्यांना पाणी प्यायला कोण देत नव्हतं, तेव्हा आपल्या घरातला अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद मित्रांनो त्यांनी खुला केलेला आपल्याला दिसतो. आणि मग मंदिरामध्ये तर प्रवेशच नव्हता, म्हणून तर मंदिर प्रवेशाची चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली. त्यांचा स्पर्श सुद्धा विटाळ मानला जात होता. पुण्यामध्ये तर फार होतं. पुण्यामध्ये दुपारच्या वेळी जर या अस्पृश्य बांधवांनी फिरायचं म्हटलं तर पाठीला खराटा बांधायचा आणि गळ्यामध्ये मडकं बांधायचं, आणि तेही दुपारच्या वेळी फिरायचं. का तर दुपारच्या वेळी स्वतःची सावली स्वतः पुरती पडत होती. सावली सुद्धा विटाळ मानला जात होता. बघा मग कशी परिस्थिती होती.
जर तुम्ही तुमच्या आजी आजोबांना जुन्यातल्या विचारलं तर पूर्वी होतं अशी ही परिस्थिती, त्यांना दिला जाणारा चहाचा कपसुद्धा वेगळा ठेवायचा, त्यांची भांडी वेगळी ठेवायची. अरे तो पण माणूस आहे, तो त्यालाही 2 हात 2 पाय आहे, तोही आपल्यासारखाच आहे, त्याला देवानं काही वेगळं केलं नाही. पण हे कधी आम्हाला कळणार? नाही कळलं आम्हाला. आणि म्हणून तर समाज सुधारकांनी हे समाज सुधारणेचं शस्त्र उचललेलं आपल्याला दिसतं. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा त्याची जात नव्हती. त्याचबरोबर अतिशूद्र जातीतील लोकांना मग वेठबिगार म्हटलं जायचं. आता ह्या वेठबिगारांना विविध कामं दिली जायची. गावातील किंवा परगाण्यातील पूर्वी वतनदार लोक असायचे, पाटील, देशमुख, देशपांडे, जहागीरदार, इनामदार, ह्या लोकांच्याकडं या लोकांना काम करावं लागायचं, वेठबिगार करावी लागायची. वेठबिगारांना मग सरकारी बांधकामं करणं, रस्ते दुरुस्त करणं, सरकारी कुरणातलं गवत कापणं, ही जी कामं आहेत ही कामं करावी लागायची. म्हणजे त्यांना दिला जाणारा मोबदला जो असायचा, हा मोबदला सुद्धा अतिशय कमी असा मोबदला दिला जात. मग हे वेठबिगार म्हणून यांच्याकडं, ह्या वतनदार लोकांच्याकडं हे काम करत असलेले दिसतात. त्याचबरोबर हा भारतीय समाज, या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये दासदासींची पद्धत होती. जहागीरदार, सरदार, राजे रजवाडे यांच्याकडं मग ह्या दास आणि दासी ठेवल्या जायच्या. आणि या दासांना पोरगे म्हणायचे. आणि दासी ज्या असायच्या या दासींना कुणबीन म्हणायचे. दासींना कुणबीन म्हणायचे. विशेषतः श्रीमंत लोक जी होती, ही श्रीमंत लोक घरगुती कामासाठी ह्या दास आणि दासी ठेवायच्या. या दास दासींना मोबदला द्यायचा. आता बघा, यांना जर तिथून मुक्त व्हायचं असेल तर त्यांना आपल्या बदल्यात दुसऱ्या दासदासी द्याव्या लागायच्या. आणि दासदासी वृद्ध झाल्यावरच काय व्हायचं तर त्यांची तिथून जी सुटका आहे ही सुटका व्हायची, अन्यथा सुटका होत नव्हती. अन्यथा सुटका तिथं होत नसलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून तर सामाजिक सुधारणा चळवळीची पार्श्वभूमी जी आहे ही अशा सुरुवातीचा काळ होता. समाजामध्ये माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नव्हते. म्हणून 19व्या शतकाचा प्रारंभीचा कालखंड जो आहे हा भारताच्या इतिहासातल्या नव्या युगाची सुरुवात आहे. कारण राजकीय जीवनात अनावस्था होती, अराजकता होती, अशांततेचा कालखंड होता. आणि हा संपला आणि नव्या राज्यकर्त्यांच्या नियंत्रणाखाली सुव्यवस्थित योजनाबद्ध अशा शासन पद्धतीला या काळात सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. कारण सामाजिक समाजाच्या सर्वांगीण विकासाला सहाय्यभूत होऊ शकतो याची जाणीव भारतातील समाजात निर्माण करण्याचं काम जर कुणी केलं असेल, त्या 19वं जे शतक आहे या 19व्या शतकानं हे जे काम आहे हे काम केलेलं आपल्याला दिसून येतं. 19वं जे शतक आहे ह्या 19व्या शतकानं हे काम केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ह्या काळामध्ये समाज व्यवस्था जी होती ही समाज व्यवस्था अतिशय घातक अशी होती. कारण ही पद्धती होती, जाती व्यवस्था होती, अस्पृश्यता होते, धर्म होता, अंधश्रद्धेनं तर स्तोम माजवलेलं आपल्याला दिसून येतो. आणि मग भारताला आधुनिक बनवणारा, राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील करणारा कालखंड म्हणून हा 1818 ते 1947चा कालखंड मानला जातो. ब्रिटिशांनी आपली राजवट हिंदुस्थानात स्थिर केल्यामुळे या देशातील लोकांचा पाश्चात्यांशी संबंध आला. आणि मग ब्रिटिश राजवटीतील बदलाचा सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग असे अनेक कर्तृत्वान पुरुष होऊन गेले की ज्या कर्तृत्वान पुरुषांनी समाज सुधारणेसाठीचं जे पाऊल आहे हे पाऊल मित्रांनो उचललं
आणि सामाजिक सुधारणेकडं वाटचाल जी आहे ही वाटचाल सुरू केलेली आपल्याला दिसून येईल. आणि मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये स्त्रियांची परिस्थिती जी आहे ही स्त्रियांची परिस्थिती कशा पद्धतीची होती. स्त्री जीवन जे आहे हे स्त्री जीवन किती हलाखीचं होतं हे आपण मित्रांनो पुढच्या लेक्चरला बघूया. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि समाजाचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं मित्रांनो